कागल तालुक्यामध्ये चिखली या ठिकाणी आपल्या लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा होणार आहे उद्या दुपारी 4 वाजता। तर मुळात काही दिवसापूर्वी जेव्हा नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोरोडेपासून चिखली अशी रॅली आम्ही पहिला ठेवणार होतो आणि त्याच्यानंतर सभा चिखलीमध्ये आयोजन करणार होतो, पण अजितदादा यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं आम्ही रॅली कॅन्सल केलेली आहे आणि फक्त आपण चिखली या ठिकाणी एक मोठी सभा तिथं आयोजन केलेली आहे। कागल तालुक्यातील चिखली जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच काही सभा आयोजित केली। कागल तालुका जर आपण विचारात घेतला तर कागल तालुका हा विस्तारलेला तालुका आहे। जवळपास 122 या तालुक्यामध्ये येतात आणि एकूण 8 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात। आता तुम्ही विचार केला तर उत्तूरपासून तिकडं सांगावपर्यंत जर मध्य ठिकाण काढायचं असेल तर चिखली हे एकमेव मध्य ठिकाण या तालुक्याचं निघतं आणि म्हणून तालुक्याची एकमेव मोठी सभा ही चिखली या ठिकाणी घेण्याचा निर्णय आम्ही त्यासाठीच घेतला। आता एकंदरीत बघितलं तर महायुतीचे सगळे नेते हे कार्यकर्त्यांसाठी ग्राउंडला उतरतात, सभा घेतात। या सभेमुळं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नेमका काय फायदा होणार आहे? नाही, 100% आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा निवडणुकीला आलेले आहेत, निश्चितपणानं त्याचा फायदा हा शिवसेनेला व महायुतीला झालेला आहे। शिंदे साहेब आता नुकतं झालेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आले होते आणि तुम्ही बघू शकताय की शिंदे साहेब आल्यामुळं आपल्याला महायुतीची सत्ता तिथं आली। शिवसेनेचे आपले अनेक नेते तिथं निवडून आले आणि निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या येण्यानं जिल्हा परिषदच्या सगळ्या उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या सगळ्या उमेदवारांना 100% फायदा होणार असा मला विश्वास आहे। आता शिंदे साहेब उद्या येत आहेत, कसं नियोजन आपलं झालंय? नियोजन आता आम्ही चिखली या ठिकाणी सभा घेतोय। उद्या दुपारी 4 वाजता शिंदे साहेब इथं सभेला येतील आणि दुपारची सभा आहे म्हणजे 4 ते 5 सभेला इथं संबोधन करतील आणि त्याच्यानंतर 5 वाजता ते हेलिपॅडवरून पुन्हा रुकडी येथे जाणार आहे। त्यामुळं सभेचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे। सगळे उमेदवार आमची इथं येत आहेत आणि सगळ्या तालुक्याची लोक ही 100% येणार, पण चिखली येथे सभा होत असल्यामुळं चिखलीचे ग्रामस्थ आणि चिखली मतदारसंघाचे लोक ही जास्तीत जास्त या सभेला येणार आहेत असं मला निश्चितपणाने सांगावंसं वाटतं। काही नेत्यांच्याकडून कागल तालुक्यातले आरोप देखील करण्यात आला की ही संपूर्ण तालुक्याची लोक येऊन इथं गर्दी केली होईल, चिखलीचीच लोक असतील असं काय नाही, प्रामुख्याने काय सांगाल? नाही, चिखलीची लोक तर घर टू घर येतील। उद्या चूल बंद ठेवून मला वाटते चिखलीची लोक या निमित्त सभेला येतील आणि ते आपली टीका मला वाटते भाजपचे ह्यांनी ती टीका केली होती। तसं म्हटलं तर भाजपची एक सभा सुद्धा नगर परिषदेची चंदगड नगर परिषदेची एक सभा होती, त्यावेळी शिवाजी पाटील साहेबांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांना त्या सभेला आणलं होतं। त्यामुळं सभेला नेते हे येतच असतात आणि मुळात शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांमधून घडलेले नेते आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता हा आमच्यासाठी हे नेहमी आम्हाला मिळतात कोल्हापूरमध्ये, याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटते कुठली नाही आहे। शिंदे साहेबांचं कोल्हापूर हे फार आवडतं एक ठिकाण आहे, म्हणजे महिन्यातनं एकदा शिंदे साहेब कोल्हापूरला येत असतात। आई अंबाबाई चरणी दर्शन घेण्यासाठी ते येतात। त्यामुळे सभेला जर शिंदे साहेब येत असतील तर आनंद आम्हाला होतोय, बाकी ज्यांच्या पोटात दुखायचं काय गरज नाही।